पुष्पाला म्हणलं लाकडात पैसे आहे, चंदनात तुला यश मिळालंय, चंदनात बघ म्हणलं. तर आता मला लावून दिलाय, मी इथं माळावर बसलोय, लाल दगडात बी लय पैसे आहेत म्हणलं. आब्या तुला माहित नाही, फक्त लाल चंदन नव्ह, लाल दगड. बघा लाल दगड, मी बसलोय इथे. हे तुम्हाला पटणार नाही, लाल दगडाचा रेट लय आहे, लाल मातीचा रेट म्हणून आता मला आई घालाय मातीत घालायला वाटतं. यो पुष्पाला मी म्हटलं, पुष्पाला म्हणलं हे बरं नव भावा म्हणलं, तुझी करायच का नाही उठून सुटून म्हणलं, बायको किचन मध्ये असत्या म्हणलं, शिवाची होत्या कशाला तर हात लागतोय म्हणलं, हलकट बोड्याच्या म्हणलं, हा अंगाला चढतोस म्हणलं. ती म्हणत्या पुष्पा सामी फिलिंग जाग्या होत्यात नाही म्हणलं, आणि तू नसतोस म्हणलं एक एक वेळा. हा काय वागालायस म्हणलं, काय करायलायस म्हणलं, 17 वेळा उठायचं, तिने आंघोळ करायची, आईनं चिडायचं. आई कसली चिडत्या राव, ये का उठून तो दुपारचं बिपारचं आंघोळ काय बेकार हलकं दिसतंय काय ती. हा नाही ती उगच करायचं, नाही ती वागायचं म्हणलं, जरा तर माणसागत राहा म्हणलं. नाही मला म्हणला माइंडसेट आब्या तुझ्यागत नाही, माझ्यागत पाहिजे, लोकांचं माइंडसेट पाहिजे, मी मिळवणारच. अरे म्हणलं काय मिळवलंस म्हणलं, पोलीस स्टेशन मध्ये गेलास तुला वाटतंय म्हणलं, पोलिसांनी म्हणला ह्याच्या कार्यकर्त्याने अटक केलेलं दाखवलेलं नाही, ह्याच्या कार्यकर्त्याने अटक केलं, हे चिडला म्हणून ह्यो म्हणला पोलीस स्टेशनची कधी घेतो, सगळ्या पोलिसांनी विचारला रिटायरमेंटचं तुमचं किती, ह्यांचं किती, त्यांचं किती, सगळ्यांचं देऊन टाकतो म्हणलाच. खरं घेतलीत पैसे, सगळ्यांनी पैसे घेतलीत. मंगळवारी सगळीजण पोलीस आलीत, मला आब्या ते कुठं राहतोय सांग. पहाटेचं उठवून 5:15 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत ढोंगरान पाक फोडून टाकले त्याचं पाक, आणि पैसे परत दिलं. पोलिसांना समाजाची देशाची सेवा करायची होती म्हणून तिने भरती चालतात म्हणलं, तुझ्यागत नाहीत म्हणलं. ती पैसा 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 पैसा, कमी पैशात पण सुख कसं मिळतंय त्यांच्याकडनं शिकायचं म्हणलं. तू ती सांगू नकोस म्हटलं. पोलिसांनी विकत घेतलं पोलिसांनी, आणि सांगाल मी म्हटलं लाकूड भिजलं की फुकतंय, लाकूड भिजलं की फुकतंय. ते लाकडं समुद्रातून न्यायला येणे श्रीलंकेला, इथनं मी गेलो श्रीलंकेला इष्टीनं, तिथनं समुद्रातनं 2 किलोमीटर काय तर पवायला लावल्यावर मी पावलो, तिथनं गेलो खाडीतनं बसून. लाकडं समुद्रात भिजल्यामुळे ते मिठामुळे सगळी फुगली लाकडी सगळी फुगली. आता काय करणार, मला म्हणलं लाकडं फुगल्यात आणि रेट पडलाय. मग तुला सांगतो म्हणलं रांड्या म्हणलं, रेट पडणार आणि लाकडं फुगणार म्हणून. परत 85,000 रुपयाचा कडबा घेतला मी. 85,000 रुपयाचा कडबा घेऊन सगळी लाकडं सगळी पाक आहे ती सगळी वाळवली, आणि मी परवा विकली. मग पैसे आल्यात. बायकोला म्हणलं तुला मुख्यमंत्र्याचा फोटो पाहिजे का नाही, जाऊ नको म्हणलं, एवढे मस्ती बरोबर नव्हं, याच्या ऍटिट्यूड बरं नव्हं म्हणलं. नाही भाऊजी तुम्हाला काही यातलं कळत नाही, मुख्यमंत्र्यासंग फोटो पाहिजे. मुख्यमंत्र्यासंग फोटो पाहिजे म्हणल्यावर ह्यानं गेल्यावर फोटो दिला नाही म्हणून मुख्यमंत्री बदलायचा. पैसे ठेव म्हणलं, पैशांग मस्ती नको म्हणलं, पैसा लागणार आज ना उद्या लागणार म्हणलं. पैसा देऊन मुख्यमंत्री बदलतो नाही बाळा. 5-5 वर्ष 10-10 वर्ष मुख्यमंत्र्याला भाषण पाठ करून जनतेला कॅच करून या सगळ्या गोष्टी करायला लागतात म्हणलं. तू म्हणते त्यानं पण तसंच केला. मुख्यमंत्र्यांनी काय केला, पंतप्रधान बदलणार मुख्यमंत्री बदलणार. यानं पैसे दिलेला पैसे घेतलं, होय बाबा म्हणला मुख्यमंत्री बदलतो. ती दोघं जण नुसता नॉमिनल सह्या करते माळावर बसून. हा आणि तिसऱ्या दिवशी आणला, मग टिर्या पाक फोडल्या, गांडी काट्या फोडल्या. मला म्हणतोय असंच करतात, पैसे घ्यायच्यात आणि पलटी मारतात. मारणार की म्हणलं, मुख्यमंत्री बदलायची चेष्टा आहे म्हणलं. तू सांगायला सीएम बदलतो आणि मी एम बदलतो आणि पीएम बदलतो, तुला एम बदलायचं होईना म्हणलं, पीएम बदलतोय म्हणलं, काय लागलाय नाटक करायला म्हणलं. अरे नाही म्हणलं, असं करू नकोस म्हणलं. हा तू म्हणलं त्या यात्रेत जे केलास आणि काली आईकडे काली माताकडे जे तू म्हणलं ती लेख मागितलास, मी रडलो म्हणलं स्वतः. मी पण होतो, मला त्या दाखवलं पिक्चर मध्ये, का तर ती मला साडी बिडी नेसली, ती काय मला म्हणलं तू काय बरोबर दिसणं वाकडा तिकडे दिसलाय, तू एकटं देखण्यास म्हणलं कर्ज म्हणलं. केला चांगलं केला, छान टाळ्या शिट्ट्या. एका सीनला 70 लाख रुपये 70 कोटी रुपये खर्च केलं, 70 लाख रुपये खर्च केलं, काय चर्चा ते ऐकली. वन ऑफ द बेस्ट ऍक्टिंग. माझा आणि तुझा काही नाद करायचा नाही, फक्त मी झाकून गेलो एवढाच विषय आहे. पण तुला अजून सांगतो, त्या भवरसिंगची पाठ सोड, तुला सांगतो मी काय म्हटलेलं याला. भाव आलाय, तुला जवळ घेतलंय, ऐक म्हणलं. भावाने काय सांगितलंय, ती भावाला पैसा नको काय म्हणलं, तुझ्या जवळच पाहिजे. धरून रोहा म्हणून रडला. मी म्हणलं काय म्हणता, त्या भावाला सगळं चंदन फिरवून दाखवलाय, पैसा दाखवलाय, ते दाखवू नकोस म्हणलं. रांड्या तुझं रेशन कार्ड नाव आहे. मग नाही, मी दुपारी भावाला फोन केला, स्पीकर फोन लावला, माया मला लागून बसला लुंगीवर पुष्पा, आणि मला म्हणतोय त्याला फोन लाव. म्हणलं दादा असं आहे म्हणलं, आणि फक्त म्हणलं कार्डच तेवढं म्हणलं दोघांची नावं चढवून घेऊया. नाही आब्या असं आहे, आणि आचारसंहिता लागली आणि बघूया म्हणलं. 15 दिवसांना आता ते पुष्पाच्या पोरग्याचं काय कोणाचं काय आता आताच नावं ठरवतात ना अलीकडे, बायको सगळ्यांची नावं लावायच्यात. आता मी तलाठी साहेबांनी फोन केला आणि सगळं केलं. आता कार्डावर नाव आलं म्हटलं, आता मस्ती कर. हेलिकॉप्टर घेतलाय, लय कशाला तिथं गेलाय, हेलिकॉप्टर घेतलाय. मला हेलिकॉप्टर घेतो, ड्रायव्हरनं काम सोडलं. त्याला म्हणतो चंद्राची लाकडं देतो, पगार दे रे म्हणलं. त्याला म्हणतोय महिन्याला 5 चंद्राची लाकडं काय म्हणला, तू घालून घेऊ काय म्हणला, काय करू म्हणला, लाकडं घेऊन काय करू म्हटला मी. किंवा मला हेलिकॉप्टर उडवत नाही म्हणला. मला म्हणलं तुला हेलिकॉप्टर उडवायचं जमते नाही म्हणलं, मला शिल्परून तुला 2 उडवायचं जमते खरं म्हणलं, तसलं काय जमत नाही म्हणलं. आणि तो ड्रायव्हर बी आता बद्ध आहे. अहो हेलिकॉप्टरचा चेस नंबर नाही, हेलिकॉप्टरला ऍव्हरेज नाही, काय नाही. 2 किलोमीटर उडतंय खाली बसतोय गाच करून, ते मशीद पाणी बसले का.